नमस्कार मंडळी, कविताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत सर्वांचा आवडता लोकप्रिय असा महाप्रसादाचा शिरा. शिरा आपण खातो तेव्हा आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपला असा का नाही होत. असा मऊ रसरशीत संध्याकाळपर्यंतही तो असाच स्मूथ आणि मऊ राहणार. असा घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे अर्ध वाटी किंवा अर्धा कप आपण तूप घेतलेले आहे आणि त्यातलं आपण सध्या 1-2 चमचेच वापरणार आहोत. परफेक्ट माप महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कुठेही स्किप करू नका. तर त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कट करूनही वापरू शकता. तर हे आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. काढून घेऊया एका प्लेटमध्ये. चांगले परतून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक असो वा मोठा कुठलाही वापरला तरी चालतो. आणि जे कप आणि वाटी तुम्ही सेट करणार आहात तशाच प्रमाणे माप घ्यायचं आहे. 1 चमचा तूप अजून घेतलेला आहे मी इथे रवा भाजण्यासाठी. खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा. आता तुम्ही पाहू शकता आपला रवा चांगला खमंग भाजून झालेला आहे. कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत आपण. 1 चमचा बेसन आणि तेही छान भाजून घ्यायचं आहे. रव्यासोबत खमंग भाजून घ्यायचं आहे. हलवाई लोकंसुद्धा रव्यामध्ये शिरामध्ये 1 चमचा बेसन घालतात. आणि शिऱ्याला टेक्स्चरही छान येतो. आता इथे आपण साखर ॲड करणार आहोत. अर्धा कप साखर घेतलेली आहे मी, किंवा अर्धी वाटी. तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, पण हे परफेक्ट माप आहे. चिमूटभर मीठ. कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घालायचंच आहे, त्यामुळे तो पदार्थ खूप छान लागतो. आता ह्याच्यामध्ये 3 वाटी पाणी गरम घालायचं आहे, किंवा 3 कप. 1 कप रव्यासाठी तुम्ही 3 कप पाणी ॲड करा, किंवा वाटीने मोजला असेल रवा तर 3 वाटी पाणी गरम घालायचं आहे. ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 5च मिनटं लागतात. इथे मी गरम पाण्यात केशर घातलं होतं. ऑप्शनल आहे हे. असेल तर ॲड करा, नाही घातलं तरी छान होतो हा शिरा. वेलची पावडर आणि आता एक 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे.
5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता. पहा कसा रसरशीत शिरा झालेला आहे आपला, एकदम मस्त मऊ लुसलुशीत. अगदी तुम्ही संध्याकाळी जरी खाल्ला तरी असाच राहतो. आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपला शिरा कसा झाला आहे. आता ही एक शेवटची स्टेप आहे. 1 चमचा तूप घालायचे. आपण टोटल अर्धा कप तूप घेतलं होतं, त्यातले ही 2 ते 3 चमचे शिल्लक राहिलेले आहे. सर्वच तूप नाही लागत. प्रत्येक वेळेला मी किती चमचे तूप वापरला आहे ते व्हिडिओत सविस्तर दाखवलेला आहे. आता हा आपला शिरा छान परतून झालेला आहे. हे पहा किती छान टेक्स्चर झालेला आहे शिऱ्याचा. अशा पद्धतीने तुम्ही शिरा बनवाल ना तर महाप्रसादासारखाच लागेल. आता तुमचा शिरा कधीच चुकणार नाही. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.